नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भूमिपुत्र जनपार्टीचा जय हो। भोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूमिपुत्र जनपार्टीच्या शहर शाखेची कार्यकारिणीची आज निवड करण्यात आली। शहराध्यक्ष म्हणून राजू भालेराव आणि बाकीचे पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। भूमिपुत्र जनपार्टीचा अजिंठा भारतीय घटनेच्या 371 कलम ब नुसार मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना 80% राखीव जागा शासकीय खाजगी कंपन्यांमध्ये मिळाल्या पाहिजे या एकमेव मागणीसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर एक प्रचंड असे धरणे आंदोलन करण्याचा संकल्प या बैठकीमध्ये करण्यात आला आणि त्यानुसार या आंदोलनाची दिशा आंदोलनामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग कसा राहील याकडं मार्गदर्शन करण्यात आलं। कारण मराठवाड्यावर गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं अत्याचार आणि अन्याय होत आहेत याकडं राजकीय दृष्ट्या कोणीही अस्थायीपणे बघत नाही, परंतु भूमिपुत्र जनपार्टी या पार्टीनं मराठवाड्यातील कोणत्याही जाती धर्माच्या सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या लायकीप्रमाणे खाजगी कंपनी असेल किंवा शासकीय कंपन्यामध्ये 80% आरक्षण हे मिळालंच पाहिजे यासाठी आमचा आग्रह आहे। आणि ते घटनेनं दिलेला जर अधिकार असेल तर शासन त्याला नाकारतं का? कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघितलं मराठवाड्याचा विकास साध्य करण्यासाठी इथं वैज्ञानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली, परंतु शासनामध्ये मराठवाड्याचा विकासच करायचा नाही अशी एक नकारार्थी भावना निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं वैज्ञानिक विकास मंडळ स्थापन केलं परंतु त्याला बजेटच नाही आहे, तिथं कर्मचारी नाही, अधिकारी नाही आहेत, फक्त मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हेच आम्हाला खटकतं आहे। या भूमिपुत्र जनपार्टीमध्ये आता तरुणांचा सहभाग जास्त झालेला आहे आणि या तरुणांच्या साहाय्यानं भूमिपुत्र जनपार्टी मराठवाड्याचं हक्काचं म्हणजे पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, इथल्या खाजगी कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या असतील त्या आम्ही निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हाच भूमिपुत्र जनपार्टीचा एक नारा आहे। जय भीम, जय भारत। सर भूमिपुत्र जनपार्टी त्याच्या दुसरे भूमिपुत्र पार्टी जे आता विधानसभेत काही जागा वगैरे लढवणार आहे। भूमिपुत्र जनपार्टीचा अजेंडा हा स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी उद्योगधंद्यामध्ये प्राधान्य मिळावं हा अजेंडा आहे। या धोरणाला धरून जर एखादी राजकीय पार्टी विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचं जर त्यांनी लेखी स्वरूपात जर आम्हाला दिलं तर आम्ही त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू, किंवा जर समजा राजकीय पक्षांचे हितसंबंध उघडपणे जर ते बोलत नसतील तर आम्ही देखील औरंगाबाद शहरामधल्या 3 जागेवर भूमिपुत्र जनपार्टीच्या वतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल। कोणत्या 3 जागांवर देणार आहे?
औरंगाबाद पश्चिम, संभाजीनगर पश्चिम, मध्य आणि पूर्व. तर तुमच्याकडे जसं उमेदवार वगैरे तयार आहेत का या विभागांसाठी? हो, तयारी आमची आहे. कारण आमची गेल्या 10 वर्षापासून या मागण्यासाठी तयारी आणि आम्हाला सामान्य जनतेमधून त्याच्यासाठी प्रतिसादसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. कारण सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जर पुढाकार घेतो आहे तर त्या दृष्टीने आम्हाला प्रत्येक वार्डातून आणि या शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. तुमचं नाव सांगा सर. मी मधुकरराव भोळे, भूमिपुत्र जनपार्टीचा संस्थापक अध्यक्ष. भूमिपुत्र जनपार्टीची स्थापना 2003 करण्यात आलेली आहे आणि स्थानिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने भूमिपुत्र जनपार्टी ही नेहमीच तत्पर असते आणि आजही आहे. कोण होतं तुम्ही? आजच्या बैठकीमध्ये संभाजीनगर शहराची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये शहर प्रमुख म्हणून राजू भालेराव, उपाध्यक्ष जीवनशास्त्री, सहकोषाध्यक्ष सचिन मोरे, कार्याध्यक्ष धीरज भालेराव, दुसरे सहकार्याध्यक्ष सचिन पवार, संतोष पिंगळे, ललित यादव, भाऊसाहेब साळवे, दीपक घाटे, नसीम शेख, रवी बादुरे हे सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली. आणि यांना सल्लागार म्हणून सिद्धार्थ हिवराळे हे जुने कार्यकर्ते ज्यांनी अगोदरच भूमिपुत्र जनपार्टीमध्ये काम केलेलं आहे, त्यांचं शहर कार्यकारिणीला सल्लागार म्हणून त्याची निवड करण्यात आली.